अंबरनाथ नगर परिषदेच्या मतदानाला अवघे 2 दिवस शिल्लक असताना त्यापूर्वीच एक धक्कादायक घटना घडली आहे। अंबरनाथमधील भेंडीपाडा परिसरात भाजपाच्या उमेदवाराच्या कार्यालयावर मंगळवारी रात्री उशिरा अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आलाय। गोळीबाराच्या या घटनेमुळे अंबरनाथमधील राजकीय वातावरण अधिकच तापले। त्यातच बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंबरनाथमध्ये जाहीर सभा आहे आणि या सभेच्या पूर्वीच ही गोळीबाराची घटना घडली। घटना घडल्यानंतर रात्री संतप्त झालेले भाजपचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये जमले होते। पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर हा हल्ला करण्यात आलेला आहे। पवन वाळेकर हे भाजपाचे उमेदवार आहेत। गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। सगळ्यात आधी पाहूया फायरिंगच्या घटनेचा हा संपूर्ण सीसीटीव्ही। पवन वाळेकर हे आपल्या शंकर मंदिर परिसरात असलेल्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांसोबत बसले होते। त्यावेळेला कार्यालयाच्या बाहेर दुचाकीवरून 2 अज्ञात इसम आले। त्यांनी चेहरे झाकले होते। त्यापैकी एकानं बाईकवरून उतरून ऑफिसच्या बाहेर जवळपास 4 राऊंड फायर केले। फायरिंगचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक सुद्धा घाबरले। फायरिंग केल्यावर हल्लेखोर पळून जात असतानाच वाळेकर यांचा एक सुरक्षा रक्षक बाहेर आला आणि त्यानं या हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला। मात्र तोपर्यंत हे दोघेही जण पसार झाले होते। या 4ही गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागलेल्या आहेत। धमकावण्याच्या दृष्टीनेच हा गोळीबार झाला असावा असं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र अजून अधिकृत प्रतिक्रिया पोलिसांकडून समोर आलेली नाही। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांची एक टीम दाखल झाली आणि त्यांच्याकडून सध्या या एकंदरीतच प्रकरणाचा तपास सुरू आहे। 12:30-12:30 दरम्यान पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर भ्याड हल्ला त्या ठिकाणी झाला। 2 व्यक्ती हे त्या ठिकाणी एका 2 व्हीलरवर येतात आणि त्या ठिकाणी कार्यालयाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला असावा असं त्या ठिकाणी दिसून येत आहे। परंतु त्या ठिकाणी कार्यालयात लोक असल्यामुळे काही ज्या उद्देशाने आले ते उद्देश पूर्ण न होता असं काही दिसत होतं, म्हणून त्या ठिकाणी काचेवर अंदाधून त्या ठिकाणी गोळीबार करून त्या ठिकाणी पळ काढला। एक व्यक्ती त्या ठिकाणी जखमी आहे। त्यामध्ये वाळेकरांच्या माध्यमातून अनेक अर्ज त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये होते। एवढंच नाही तर त्या पवन वाळेकरांच्याच ऑफिसवर लक्ष ठेवण्याकरता एक वेगळे सेपरेट सीसीटीव्ही फुटेज काही लोकांनी त्या ठिकाणी प्लांट केले होते। त्या सीसीटीव्ही फुटेजचे देखील किंवा अनेक अर्ज या पोलीस स्टेशनमध्ये पवन वाळेकरांच्या माध्यमातून देण्यात आले होते। परंतु त्याच्यावर कोणत्याच प्रकारची दखल नाही घेतल्यामुळे आज कुठंतरी त्या छोट्या गोष्टी एका खूप मोठ्या गोष्टीमध्ये याचं रूपांतर त्या ठिकाणी झालं। आज आपण पाहू शकता की पवन वाळेकर यांना खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून भेटतोय। म्हणजे अक्षरशः कालची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एखाद्या रॅलीला परमिशन नसताना फक्त त्या ठिकाणी पवन वाळेकरच्या सभेला गर्दी जाऊ नये म्हणून त्या सभेच्या रस्त्याच्या मधोमध त्या ठिकाणी स्टेज टाकण्यात आले। त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं एक ढोंग त्या ठिकाणी करण्यात आलं। त्या ठिकाणी लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला, परंतु त्या ठिकाणी लोक काही थांबली नाही। लोक त्या कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने गेले आणि हे एकदाच नाही तर त्या ठिकाणी 2-3 वेळा त्या ठिकाणी झालं। आणि कुठंतरी या गोष्टीला काहीतरी आम्ही जसं म्हणतोच आहे की एक दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने, आणि त्याचंच कुठंतरी आज पुन्हा एकदा या ठिकाणी एक पुनरावृत्ती या ठिकाणी झाली। खरं तर हे जो हल्ला झाला हा खूपच निंदनीय आहे आणि ह्या अंबरनाथच्या नावाला एक काळीक पोचण्याचं काम ह्या ठिकाणी झालं। सर्व काही गोष्टी चांगल्या चालू असताना ह्या निवडणुकीच्या अनुसार किंवा एखाद्या खेळाडू वृत्तीने त्या ठिकाणी निवडणुकी लढल्या पाहिजे, परंतु कोणाच्या जीवाला बेतेन
एवढं त्या ठिकाणी घाण राजकारण त्या ठिकाणी केलं नाही पाहिजे. या घटनेमुळे भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण असून त्यातच बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंबरनाथमध्ये जाहीर सभा घेणार आहेत आणि त्याआधीच गोळीबाराची घटना घडल्यामुळे अंबरनाथचं राजकीय वातावरण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये चांगलंच तापणार हे मात्र नक्की. कल्याण डोंबिवली व नजीकच्या शहरातील नवनवीन अपडेट्ससाठी आजच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.